नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण राज्य उत्पादन शुल्क, दारूबंदी, पोलीस यासाठी कसे प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला मग चालू करू. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात? राज्यसभेत जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 250. पुढचा प्रश्न आहे, आणीबाणीच्या काळात संसद डॅश डॅशपर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढवू शकते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 वर्षापर्यंत. पुढचा प्रश्न, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतो? लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 लोकसभेचा सभापती. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते? कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 पोर्तुगाल. पुढचा प्रश्न, आहे मित्रांनो, कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कोठे झाली आहे? आर्य समाजाची स्थापना. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मुंबईमध्ये झालेले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते आहे? भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश आहे. पुढचा प्रश्न, सन 1942च्या चले जाव चळवळीचा मसुदा कोणी तयार केला होता? चले जाव चळवळीचा मसुदा कोणी तयार केला होता 1942च्या? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेला होता. पुढचा प्रश्न, दीनबंधू म्हणून कोणास ओळखले जाते? दीनबंधू म्हणून कोणास ओळखले जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स फ्रियर अँड्र्यूज. चार्ल्स फ्रियर अँड्र्यूज यांना ओळखले जाते दीनबंधू म्हणून. पुढचा प्रश्न, भारतातील जास्तीत जास्त लोक कोणत्या क्षेत्रात काम करतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 प्राथमिक क्षेत्रामध्ये काम करतात. पुढचा प्रश्न, विशेष उचल अधिकार SDRS सुविधा कोणामार्फत उपलब्ध करून दिली जाते? विशेष उचल अधिकार सुविधा कोणामार्फत उपलब्ध करून दिली जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमार्फत करून दिली जाते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या करापासून केंद्र शासनास सर्वाधिक कर महसूल मिळतो? कोणत्या करापासून केंद्र शासनास सर्वाधिक कर महसूल मिळतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अबकारी कर. पुढचा प्रश्न, स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली? स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 1905 मध्ये सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष भारत स्वतंत्र झाला तेव्हा? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 आचार्य कृपलानी होते. त्यानंतरचा प्रश्न आहे कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अमरावती जिल्ह्यात. पुढचा प्रश्न केसरी या वृत्तपत्राचे जनक कोण होते? केसरी ह्या वृत्तपत्राचे जनक. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक आहेत. त्यानंतरचा प्रश्न फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्यात कोठे आहे? फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 पुण्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न होता धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण डॅश डॅश नदीच्या काठी वसलेले आहे. धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 पांझरा नदीच्या काठी वसलेले आहे. पुढचा प्रश्न आहे कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 संपत्तीचा हक्क मूलभूत हक्क नाही. पुढचा प्रश्न आहे वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? अडाण प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? वाशिम जिल्ह्यात. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कारंजा तालुक्यात आहे. पुढचा प्रश्न रायगड जिल्ह्यात डॅश डॅश येथे भात संशोधन केंद्र आहे. रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कर्जतमध्ये आहे. कर्जत. पुढचा प्रश्न आहे सखाराम महाराजांचे मंदिर वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सखाराम महाराजांचे मंदिर आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 रिसोड तालुक्यात आहे. पुढचा प्रश्न मॅकबुक हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 ॲपल कंपनीशी संबंधित मॅकबुक आहे. पुढचा प्रश्न आहे पोहरादेवी तीर्थक्षेत्र वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? पोहरादेवी तीर्थक्षेत्र. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 मनोरा तालुक्यात आहे. मनोरा तालुक्यात पोहरादेवी तीर्थक्षेत्र. पुढचा प्रश्न मित्रांनो आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न आहे वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात भारतातील पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आली आहे? वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात भारतातील पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे? ऑप्शन आहेत मालेगाव, मनोरा, कारंजा, मंगरुळपीर. या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा.